बातम्या अयोध्येतील हनुमानगढीत दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी अयोध्येत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। हनुमानगढीतल्या आपण ही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहत आहोत। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट अयोध्येतून जोडले गेलेत। प्रदीप, आपण बघतोय नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हनुमानगढीत मोठ्या प्रमाणावर भाविक पोहोचतात। सुमित, अगदी बरोबर आहे। खरं तर अयोध्येमध्ये आल्यानंतर रामाचं दर्शन जसं रामभक्त जे आहे ते मोठ्या आस्थेने घेतात, त्याचप्रमाणे हनुमानगढीमध्ये येऊन हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी जी आहे ती होत असते। नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती हनुमानगढीमध्ये झालेली आहे। प्रत्येक खरं तर भक्तांची इच्छा असते की नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती देवाच्या आशीर्वादाने व्हावी। अगदी त्याच भावनेने आणि आस्थेने हे सगळे नागरिक जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळपासूनच आपण पाहतोय की हनुमानगढीमध्ये ही भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती अयोध्या पोलिसांकडून या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी सूचना केल्या जात आहेत। मात्र देवाचं मोठ्या आस्थेने आणि श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी हे सगळे भाविक जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होते, मात्र त्याआधीच हनुमानगढीचं दर्शन घेता यावं, त्याचबरोबर रामाचं दर्शन घेता यावं यासाठी ही मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला हनुमानगढीमध्ये पाहायला मिळते। अयोध्या पोलिसांकडून विशेष खबरदारी जी आहे ते खरं तर नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती घेतली जाते। मात्र आपण पाहतोय की भाविकांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावर आहे, भाविक मोठ्या प्रमाणावर येतात आणि म्हणूनच पोलिसांकडून देखील अतिरिक्त फौज फाटा तैनात करण्यात आला। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।